श्री स्वामी समर्थ। तर आज मी घेऊन आले आहे एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की नामस्मरण। नामस्मरणामध्ये किती ताकद आहे हे सांगणारी एका कंजूस म्हातारीची, पण शिवभक्त असणारी म्हातारी, तिची ही कथा आहे। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ही गोष्ट आहे एका गावामध्ये एक म्हातारी, ती खूप शिवभक्त असते। म्हणजे तिचं दिवस रात्र ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हे नाव तोंडातच असतं। पण ती खूपच कंजूस असते, म्हणजे ती कोणाला काही देत नाही, काय नाही। तिच्या दारावर कोणीही आलं, साधू संत, ती कधीही कोणाला काहीच देत नाही, ती परत पाठवून देत असते। तर एक दिवस काय होतं की या म्हातारीची जी नाव असतं ते समजा शिवलोकापर्यंत जातं आणि जे शिवशंकर असतात ते म्हणतात की आपण परीक्षा बघूया की काय करतात म्हातारी काय करते आपण भिक्षा घ्यायला गेल्यावर। तर शिवशंकर जे असतात ते साधूचे रूप घेतात आणि तिच्या दारावर येतात आणि म्हणते भिक्षाम देही। पण ती जी म्हातारी असते ती म्हणते की आता नाही आहे, आता अजून बनवलेलं नाही आहे, तर तुम्ही नंतर या। पण जे भोलेनाथ असतात, जे रूप घेतलेलं असतं, ते म्हणते आज काही पण केलं तरी मी भिक्षा घेतल्याशिवाय जाणार नाही। तर ते परत नंतर थोड्या वेळाने येतात। परत म्हातारी त्यांना सांगते की तुम्ही थोड्या वेळाने या। असं रात्र होऊन जाते। तर रात्रीसुद्धा परत एकदा ते साधू त्याच्या दाराशी येतात, परत म्हणतात भिक्षा मागतात। परत म्हातारी म्हणते की झालं होतं, स्वयंपाक केला होता पण मी खाऊन घेतला, आता तुम्ही उद्या या। तर मग रात्र तिथेच काढतात ते साधू, म्हणजे शिवशंकर, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत येतात भिक्षा घ्यायला। तर म्हातारी म्हणते की मी इतक्या वेळेस हाकलल्यावर तुम्हाला कळत नाही का की मला भिक्षा द्यायची नाही आहे, तर एखादा असं तर समजून गेला असता, असं तसं। मग ते साधू चालले जातात समजा तिथून, म्हणजे जे भोलेनाथ असतात ते तिथून चालले जातात आणि ते म्हणतात की बरोबर आहे, जे म्हातारीबद्दल जे बोलतात सगळेजण की ही खूपच कंजूस आहे, तर हे बरोबर आहे। एवढा कंजूसपणा काही कामाचा नाही। तुम्ही जरी देवाचं नाव घेतात पण दारावर आलेल्या माणसाला जर तुम्ही साधं पाणी देत नसणार तर त्याचा काही उपयोग नाही। कारण आपल्या इथं म्हटलंच जातं अतिथी देवो भव म्हणा, किंवा दारात जर कोणी आपल्याकडे काही मागत असेल खाण्यासाठी पिण्यासाठी तर ते आपण त्याला द्यायला हवं। कारण नामस्मरण करताय तुम्ही, पण हेही तितकंच महत्त्वाचं आहे की कोणाच्या गरजेच्या वेळेस तुम्ही जर मदतीला जात असणार तर हे खूप गरजेचं आहे। तर मग म्हातारीचे तसेच दिवस पुढे जातात आणि त्याच्यानंतर ती मरते तर ती नरकात जाते। तर ती म्हणते मी नरकात कसे काय आली, मला तर शिवलोकामध्ये जायचं होतं, कारण मी तर शिवशंकराची खूप मोठी भक्त आहे आणि मला नरकात जायचं नाही आहे, मला शिवलोकात जायचं आहे। तर ते यमदूत जे असतात ते म्हणतात की तू दारावर आलेल्या कोणालाच काही दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे तुला नरकामध्ये जावं लागतं आहे। तर ती म्हणते माझी एक इच्छा आहे, मला फक्त समोर घेऊन जा एकदा। तर मग तिने खूप नामस्मरण केलेलं, तर तिला शिवशंकरांसमोर नेलं जातं। त्याच्यानंतर मग ती शिवशंकरांना म्हणते की मी नरकात कशाला जाऊ, मला तर शिवलोकामध्ये यायचे, मला नरकात नाही जायचे। तर त्याच्यानंतर मग शिवशंकर भगवान तिला म्हणतात की तू दारावर आलेल्या एकाही माणसाला काहीच दिलं नाही आहे, पाणी दिलं नाही, अन्न दिलं नाही, तुला तुझ्या मागे पुढे कोणी नव्हतं, तरी बी तुझ्या ज्या वस्तू होत्या तू ते देऊ शकत होती कोणाला, त्याचा तू उपयोग करू शकत होती, पण मी स्वतः तुझ्या घरी येऊन गेलो भिक्षा मागायला, पण तू मलासुद्धा तसंच पाठवलं। आणि तू नामस्मरण करते हे ठीक आहे गोष्ट, कारण ही चांगली गोष्ट आहे, पण हेही तेवढंच चांगलं आहे की दारावर आलेल्या माणसाला तसंच कधीच पाठवू नये। त्याला जे लागतं, त्याला कोणती मदत लागते, काही लागतं तर ते त्याला द्यायला हवं। तेव्हा म्हातारी म्हणते की मला फक्त एक चान्स द्या, म्हणजे एक मला अवसर द्या म्हणे की मला एकदा पुन्हा जिवंत करा तुम्ही आणि पाठवा, त्याच्यानंतर 7 दिवसानंतर परत तुम्ही माझा जीव घेऊ शकतात। मग शिवशंकर म्हणतात की तू माझं एवढं नाव घेतलेलं आहे म्हणे, तर तू दिवस रात्र माझं नाव घेतलेलं आहे, तर यामुळे एक संधी मी तुला देतो की तू 7 दिवस तू खाली जा, तुला जे करायचं ते कर, त्याच्यानंतर परत तुझे प्राण घेतले जातील। तर म्हातारी परत जिवंत होते
जिवंत होते त्याच्यानंतर ती 7 दिवस पूर्ण दान धर्म करून टाकते. जेवढं तिच्याकडे असेल तेवढं सगळं देऊन टाकते, ब्राह्मणांना बोलवते, जेवू घालते, सगळं करते. त्याच्यानंतर मग तिचा जीव जातो 7 दिवसानंतर. तर तिला शिवलोकात जागा भेटते. तर हे याच्यासाठी भेटते की तिने पहिले नामस्मरण तर खूपच केलेलं असतं, पण जे दारावर येतात त्यांना तिने तसंच पाठवलेलं असतं. पण ती जी कमी असते ती या 7 दिवसात ती पूर्ण करून घेते. म्हणून तिचं जे पुण्य असते ते खूप जास्त होऊन जातं आणि म्हणून तिला शिवलोकामध्ये जागा भेटते. माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण म्हणतो की हे करायचं, ही पूजा करायची, ती पूजा करायची. तुम्ही देवाचं फक्त नामस्मरण जरी केलं ना तरी नामस्मरणामध्ये खूप शक्ती आहे. तुमच्याकडून जर दुसरं काही सेवा होत असेल तर तुम्ही कराच, पण तुमच्याकडून जर दुसरं काही सेवा नाही झाल्या पण तुम्ही दिवसभर रात्रभर जरी देवाचं नामस्मरण जरी केलं ना तरी खूपच म्हणजे ते एक प्रकारची खूप शक्ती आहे नामस्मरणामध्ये. तर दुसरं काही सेवा होत असेल त्या करा, नसेल होत तर फक्त नामस्मरण जरी केलं तरी चांगली गोष्ट आहे. तर श्री स्वामी समर्थ.